2 टीम 10-10, 11-11 मुलं त्यांनी मला मारण्यासाठी आणले होते. त्यांनी मला मारहाण सुद्धा केली. कोरोना काळामध्ये मात्र संस्थेचं खूप आर्थिक नुकसान झालं. याचा खूप त्रास झाला आणि त्यावेळेस मनामध्ये नैराश्य निश्चितच आलं होतं. जगायचं असेल तर असं जगा, थोडं जगल्यासारखं वाटलं पाहिजे. दुसऱ्यासाठी झटताना रक्त थोडं आटलं पाहिजे आणि आपण खरंच जगतोय गड्या, आपल्यालाही पटलं पाहिजे. आभाळाला गवसणी घालायचं स्वप्न डोळ्यात असू दे, पण पाय मात्र जमिनीवर आणि मातीवरच असू दे. कष्ट त्याचे प्रामाणिक, नशीब त्याला साथ देते. कष्टाच्या या प्रवासातच खरी आयुष्याची बाग फुलते. नमस्कार, मी आनंद सुखदेव शिरवाडकर तुमचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये. त्याचं नाव आहे द रिअल प्रवास. आज आपल्यासोबत आहे अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आलेले, अनेक शाळा, संस्था, महाविद्यालय उभारलेले आदरणीय सुरेश त्र्यंबक दिवटे सर. ते सध्या ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय इथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि विश्वशांती शिक्षक प्रसारण मंडळ जाफराबाद येथे ते संचालक म्हणून कार्यरत आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शाळा, ज्युनियर कॉलेज आणि महाविद्यालय चालतात. त्यानंतर बॉल बॅडमिंटन असोसिएशन जालना याचे ते अध्यक्ष असून रामेश्वर सहकारी साखर कारखाना जाफराबाद याचे ते संचालक आहे. त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये जसं क्रीडा, शैक्षणिक आणि समाजकार्यात योगदान दिलं आहे आणि तमाम विद्यार्थ्यांना त्यांनी योग्य दिशा दिलेली आहे जीवनामध्ये. तर आपण त्यांचं स्वागत करू. नमस्कार दिवटे सर. नमस्कार. मी तुमचं द रिअल प्रवास या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. हा जो सरांनी वेळ काढून दिला आहे तो नक्कीच विद्यार्थ्यांसाठी, तरुणीसाठी प्रेरणादायी असेल ही मी आशा बाळगतो आणि आपल्या पॉडकास्टला सुरुवात करतो. जसं मी आत्ताच बोललो की तुम्ही अनेक शाळा, संस्था, महाविद्यालय उभारले, बरोबर. पण हा जो मोठा प्रवास आहे हा कोणत्या तरी छोट्या ठिकाणाहूनच सुरू झालेला असेल. तर आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल थोडं सांगा की तुमचं बालपण कसं झालं, तुमची घरची परिस्थिती कशी होती आणि त्या काळाने तुम्हाला काय शिकवण दिली. सर, अगदी माझ्या बालपणीच अगदी 7वी-6वीला असताना 1987लाच कौटुंबिक कलहामुळं माझ्या आईवडिलाला घरून काढून दिलं होतं आणि त्यावेळेस आमच्या मामाचं गाव खासगाव, तालुका जाफराबाद, तिथे आम्ही राहायला गेलो आणि माझं शैक्षणिक किंवा संघर्षमय जीवनाला तिथून सुरुवात झाली. अगदी बालपणापासूनच अडीअडचणीतून तोंड द्यायला लागल्यामुळे हायस्कूलपर्यंत शिकताना अगदी गरिबीची परिस्थिती असल्यामुळं महिलांसोबत शेतामध्ये निंदायला जाणे किंवा सुट्टीच्या काळात किंवा 2-3 दिवस शनिवार, रविवार असे 2-3 दिवस घेऊन कोणाच्या तरी शेतात काम करणे, जो मोबदला मिळेल तो शिक्षणावर खर्च करणे आणि आपली जीवनचर्या चालवणे, अशा प्रकारचा संघर्ष लहानपणी केला. अच्छा, तर म्हणजे तुमची हालाकीचीच परिस्थिती. पण मला हे विचारायचं आहे दिवटे सर की प्रत्येक लहान मुलामध्ये म्हणजे एक खोडकरपणा असतो, बरोबर. तुमच्या शालेय जीवनामध्ये तुम्ही कशा प्रकारचे विद्यार्थी होतात की म्हणजे आजकाल आपण बोलतो की फर्स्ट बेंचर किंवा लास्ट बेंचर, तर तुम्ही कशा प्रकारचे विद्यार्थी होता त्या काळातला काही तुमचा किस्सा तुम्हाला आठवतोय का. मी अगदी शांत विद्यार्थी होतो. अच्छा. आणि सर्वात शेवटच्या बाकावर बसत होतो. तर तुम्ही शांत होतात आणि पण मग मला हे म्हणायचं की आई वडील आहेत ते मुलांना चॉकलेट वगैरे देऊन शाळेमध्ये पाठवतात की हट्ट करता की बाबा मला चॉकलेट दे, कॅडबरी दे, तेव्हाच मी शाळेत जातो. तर तुमची तसं काही होतं का की आमच्या काळात असं काही नव्हतं. आम्ही स्वतःहूनच प्रेरणा घेऊन शाळेत जात होतो. अच्छा, तर म्हणजे तुम्हाला कोणी जबरदस्ती करत नव्हतं. मग तुम्हाला नेमकं ही आवड कशी निर्माण झाली शाळेची. कारण की तुम्ही जसं बोललात की तुम्ही मजुरीने बाहेर जात होतात, त्यामध्ये तुमची कशी आवड निर्माण झाली की नको काम तर चालत राहील पण सध्या मला शाळेत पण जाणं गरजेचं आहे, हे कशी आवड निर्माण झाली. वर्ग 10वीला असताना अनेक मित्र हे श्रीमंत होते आणि काही मध्यम आणि गरीब होते. तर आपण शिकावं, काहीतरी करावं, आपल्या आईवडिलांना त्याचा फायदा व्हावा, कुटुंबाला फायदा व्हावा, एक समाजाची सेवा आपण करावी, अशा प्रकारचा दृढ विश्वास त्यावेळेस मनामध्ये होता. बरं, तर तुम्ही शालेय म्हणजे तुमचे शिक्षण जेव्हा सुरू होतं 10वीच्या आत म्हणजे स्कूलिंगमध्ये,
तेव्हा तुमच्यासोबत अशी काही घटना घडलेली की तुम्हाला त्या एखादा आयडियल पर्सन भेटला की बाबा मला काहीतरी करायचं आहे, मला ती जिद्द आली की ठीक आहे माझी सिच्युएशन जरी आता सध्या खराब आहे पण मी काहीही करून माझ्या आईवडिलांची माझी परिस्थिती चांगली करेल, असं तुमच्यासोबत काही घडलेलं का? निश्चित घडलेलं आहे. अगदी 1990ला ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मी घरी जाफराबादला आलो. मधल्या काळामध्ये आम्हाला मामाच्या गावून जाफराबादला कुटुंबाने घेऊन आले होते. अच्छा. आणि 1990 साली माननीय माजी केंद्रीय मंत्री तत्कालीन आमदार आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या संपर्कात मी एका राजकीय कार्यक्रमामध्ये आलो आणि त्यांनी मला बोलवून घेतलं आणि तेव्हापासून मी त्यांचा कार्यकर्तासुद्धा झालेलो आहे. अच्छा, म्हणजे त्यांचा सोशल इम्पॅक्ट तुमच्यावर पडलेला होता. निश्चितच. अच्छा, तर मी हे म्हणत होतो की जसं तुमचं बालपणी कोणी मित्र वगैरे तुम्ही काही म्हणजे जसं तुम्ही बोललात की तुम्ही शांत स्वभावाचे होते पण तरीही एक तुमच्या शाळेमध्ये किंवा ग्रॅज्युएशनमध्ये ज्यानंतर तुम्ही कॉलेज वगैरे शिक्षण घेतलं त्यामध्ये असा काही प्रसंग आला का की तेव्हा तुम्हाला समजलं की माझ्यामध्ये लीडर क्वालिटी आहे, मी उद्या जाऊन समाजामध्ये काही परिवर्तन घडवून आणण्याची माझ्या ताकद आहे, तेव्हा तुम्हाला ती जाणीव झाली का? अगदी संभाजीनगरला तत्कालीन औरंगाबादमध्ये श्री जनार्दन स्वामी आश्रम यांच्या आश्रमात मी राहत होतो आणि त्यावेळेस जळगावचा एक माझा रूम पार्टनर राहत होता आणि त्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी राहत असताना कोणी कोणी खोडकर विद्यार्थी होते, म्हणजे खोडकरपणा करायचे. अच्छा. आणि त्या जळगावच्या पार्टनरच्या म्हणजे त्यावेळेस संदूक राहत होते स्टीलचे, लोखंडी, त्याच्यावर चित्रविचित्र चित्र काढणे किंवा त्याला शिवी देणे अशा प्रकारे लिहून ते जात होते. आणि त्यामुळं माझ्याविषयी त्याचा फार मोठा गैरसमज झाला आणि नंतर त्याने मला मारण्यासाठी अगदी संभाजीनगरमधून गुंड आणले, कारण त्याची ओळख पाळख जास्त होती. तो न्यूजपेपर वाटायचा सकाळचा, म्हणजे सकाळी निघणारा वर्तमानपत्र, आणि ते वर्तमानपत्र वाटत असल्यामुळं त्याची फिरण्यामुळं त्याची ओळख जास्त असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं की बाबा असं असं मुलगा एक आहे माझा रूम पार्टनर आणि तो माझ्या बॅगवर काही चित्रविचित्र चित्र काढतो किंवा काही चुकीचं लिहितो. आणि असा गैरसमज झाल्यामुळे मला अगदी 2 टीम 10-10, 11-11 मुलं त्यांनी मला मारण्यासाठी आणले होते. परंतु मी तात्कालीन परिस्थिती पाहिली आणि लगेच माफी मागितली आणि त्यांना समजावलं. खरं म्हणजे त्यांनी मला मारहाणसुद्धा केली, परंतु मी त्यांना समजावलं की मी असा विद्यार्थी नाही आहे, ही चूक मी केलेली नाही. आणि त्यांनी मला समजूत दिली आणि नंतर ते निघून गेले. म्हणजे आपल्याकडे जेव्हा पावर असले तेव्हा समजू शकतो, पण जेव्हा एखादा व्यक्ती ज्याच्याकडे असहाय्य व्यक्तीवर जेव्हा असा घात होतो तो खूप वेदनादायक असतो. बरोबर. तर सगळ्यात पहिली तुम्ही धाडस केलं 1995 मध्ये तुमची पहिली शाळा तुम्ही सुरू केली, ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय. तेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती पण हालाकीची असेल, इतकी म्हणजे तुमचं इतकं सुधारणा नसेल, त्या काळात माणसांचं पाठबळ नसेल तुम्हाला, तर तेव्हा तुम्ही ही गोष्ट सुरू करायची तुम्ही हिंमत केली, तेव्हा तुमच्या मनामध्ये डोक्यात काय विचार सुरू होता? अगदी फर्स्ट इयरलाच असताना एक मोठी संस्था आपल्याजवळ असली पाहिजे, शैक्षणिक संस्था, आणि ते पवित्र काम आपण करावं अशी प्रबळ इच्छा लहानपणापासूनच आमच्या मनातमध्ये होती. आणि फर्स्ट इयरला असताना अगदी बेगारी काम करून बेगमपुरा संभाजीनगर येथे काम करून संस्थेचं रजिस्ट्रेशन 1994लाच आम्ही केलेलं आहे. आणि नंतर गावाकडं आल्यानंतर मित्राच्या संपर्कात राहून वेगवेगळे मित्र एकत्रित करून समविचारी आणि संस्थेचं रजिस्ट्रेशन झालेलं असल्यामुळं 1995ला म्हणजे 94ला जाहिरात आली आणि प्रस्ताव द्यायचा तर त्याचं चलन 5,000 रुपये महाराष्ट्र शासनाला भरावं लागत होतं. ते 5,000 रुपये माझ्याजवळ नव्हते. तर जे संचालक होते त्यांच्याकडून 500-500 रुपये जमा केले आणि 2,500-3 हजार रुपये आम्ही 2 मित्रांनी त्यामध्ये टाकले आणि ते चलन भरण्यासाठी गेलो. त्यावेळेस लोक आम्हाला हसत होते की 5-6 हजार रुपये तुम्ही वाया घालता, पोटाला खा, हा प्रस्ताव वगैरे देऊन हे पैसे तुम्ही गमू लागले आहात, अशा प्रकारची
अवस्था त्यावेळेस होती. अच्छा. परंतु आमचे नेते रावसाहेब पाटील दानवे असल्यामुळं त्यांना मी सांगितलं की अनेक मोठमोठ्या लोकांचे प्रस्ताव आलेले आणि मी सुद्धा प्रस्ताव दिला, ती शाळा झाली पाहिजे. तेव्हा दानवे साहेबांनी मला विश्वास दिला की शाळा मिळेल तर तुलाच मिळेल, अन्यथा तिथं शाळा मिळणारच नाही. आणि तो शब्दही साहेबांनी खरा ठरवला. खरं म्हणजे मला शाळा दिल्यामुळं त्यांची एक शाळा कमी झाली. अच्छा. तरी पण मी कार्यकर्ता असल्यामुळे त्यांनी मला प्राधान्य देऊन मला शाळा मंजूर करून दिली. संभाषण चालू असताना तुम्ही 2-3 वेळेस रावसाहेब दानवे साहेबांचा जिकर केला. तर तुमचं आणि त्यांचं नातं कसं आहे याबद्दल तुम्ही थोडंसं सांगायला? अतिशय आपला विश्वासू नेता आणि विश्वासू कार्यकर्ता यांचं जसं नातं असतं तसंच माझं त्यांच्यासोबत नातं आहे. मी 1990 पासून तर आतापर्यंत मला कधी खंत वाटली नाही की मी भाजपचा कार्यकर्ता आहे किंवा माझ्यावर काही अन्याय झाला असं मला कधीच त्यांनी वाटू दिलेलं नाही. तो सर तुम्ही इतके संस्था, शाळा, महाविद्यालय उभारले बरोबर, तर तेव्हा एखादा असा टप्पा होता का तुमच्या जीवनामध्ये की तुम्हाला असं वाटलं की आता मी हारलो, पण एखाद्या व्यक्तीमुळे किंवा एखाद्या परिस्थितीमुळे किंवा तुमच्या मनामध्ये कोणती तरी जिद्द असल्यामुळे तुम्ही त्या सिच्युएशनला पण पार करून तुम्ही इथपर्यंत आलात? असं व्यक्तींचा विरोध कोणाचाही नव्हता, परंतु आता मागे जी महामारी काय म्हणतात करोना काळामध्ये मात्र संस्थेचं म्हणजे खूप आर्थिक नुकसान झालं. आणि कोरोना संपल्यानंतर अगदी शाळेंच्या गाड्या, शाळेंच्या इमारती ही कर्ज घेऊन बांधकाम केलेलं, गाड्या घेतलेल्या, याचा खूप त्रास झाला. आणि त्यावेळेस मनामध्ये नैराश्य निश्चितच आलं होतं की काही खरं नाही, एवढा व्याप वाढवून हा जो त्रास होतोय निश्चित त्यावेळेस म्हणजे काही चुकीचं होणार होतं, परंतु ते सावरलं गेलं माझ्याकडून. तर जसं तुम्ही आता बोललात की तुम्ही त्या सिच्युएशनमधनं बाहेर आलं, जर आता आपले बरेच विद्यार्थी मित्र, तरुण मंडळी हा व्हिडिओ बघत, तर एखादा व्यक्ती त्याच बिझनेसमध्ये फेल्युअर आलं किंवा एक्झाममध्ये फेल झाला बरोबर, आणि त्या व्यक्तीनं जर असं सिच्युएशनला सामोरे जावं लागलं तर तुम्ही त्यांना काय सल्ला देणार सर? त्याच्यामध्ये खरं म्हणजे ध्येय निश्चिती असली पाहिजे. त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची बांधणी जर त्याने खरोखर आपल्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये ठेवली तर यश हे निश्चितच मिळत असतं. नक्कीच. आणि त्यासाठी त्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे. बरोबर. तुम्ही आता जी बोललात हे सिच्युएशनमध्ये मला एक प्रश्न आठवतोय की आपण नेहमी आपले आपले कामं करत असतो, पण आपला कोणीतरी जीवलग असतो की आपण सगळ्यात पहिले काही इमर्जन्सी असली की आपण त्यांना सांगतो बरोबर, की माझ्या जीवनामध्ये पर्सनल एखादी गोष्ट असली तर आपण आपल्या जवळच्या मित्राला सांगतो की आपण चुकीचं आहे किंवा बरोबर, तो न विचारतो तो आपल्यासाठी मदतीला धावून येतो. तर तसा जीवलग तुमच्या जीवनात आहे का कोणी? आहे. अगदी शालेय जीवनापासून माझ्या पुढच्या वर्गामध्ये ते होते. तसे ते बाबूराव किसन जाधव म्हणून आहेत. अगदी लहानपणापासून शैक्षणिक कामात सुद्धा त्यांनी मला, खरं म्हणजे माझ्यापेक्षा त्यांची परिस्थिती हालाकीची होती, पण एक हिंमत देणारा मित्र म्हणून ते माझे जाधव सर आहेत. आणि पर्सनल विषय असो, सामाजिक असो, घरगुती असो किंवा शैक्षणिक संस्थेचा असो, प्रत्येक वेळेस छोटा मोठा सल्ला मी त्यांच्याकडून घेत असतो. आणि मी जर काही चूक करत असेल तर ते मला तिथेच सांगतात की ही चूक होते, हिला दुरुस्त करा. तुम्ही तुमच्या दोघांचा एखादा किस्सा सांगू शकता का? अनेक किस्से आहे. अनेक वेळेस जेव्हा जेव्हा काम पडलं तेव्हा संकटातून एखाद्या निघायचं असेल तर त्यांनी मला मदत केलेली आहे, मी पण त्यांना मदत केलेली आहे. बरोबर. तर पुढचा प्रश्न हा होता दिवटे सर, की तुमच्या शाळेमधनं बरेच विद्यार्थी होऊन गेलेत बरोबर, आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा अभिमान तर आहेच बरोबर,
पण असा एखादा विद्यार्थी तुम्ही जवळून बघितला का की त्याची परिस्थिती खूप हालाकीची होती, पण तो आता सध्या खूप चांगल्या ठिकाणी काम करतोय आणि तेव्हा तुम्हाला खरंच वाटलं की मी म्हणजे शिक्षण क्षेत्रात उतरलो याचं चित्त झालं, असं तुम्हाला कधी वाटलं का? म्हणजे ही अशी काही घटना तुमच्यासोबत घडली का? अनेक विद्यार्थी हे गरीब परिस्थितीतून निघत असतात. कुणाला आई वडील नसतो, कुणाला मागे पाठीराखा नसतो. अशा विद्यार्थ्यांना आम्ही खूप मदत करतो. आज संस्थेतून शिक्षण घेऊन जे बाहेर पडले, अनेक विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये तर नोकरीला लागलेच, परंतु 20-25 विद्यार्थी आमच्या शैक्षणिक संस्थेतले वेगवेगळ्या देशामध्ये बाहेर चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहे. त्यांना पगाराचं पॅकेजही खूप मोठ्या प्रमाणात आहे. खरं म्हणजे एखाद्या गरीब विद्यार्थ्याला मदत केली तर मनामध्ये प्रसन्नता वाटते. आणि तो गरीब विद्यार्थी कोण आहे हे विद्यार्थी सांगत नसतात. स्वतःहून सांगण्याचं धाडस तो विद्यार्थी करत नसतो. परंतु तो विद्यार्थी आपल्याला समजला पाहिजे. कारण शिक्षक म्हणजे मास्तर आहे आणि मास्तरच्या हृदयामध्ये एक माय म्हणजे आईचा कप्पा असला पाहिजे. तरच अडचणीत असलेला विद्यार्थी तो मास्तर समजू शकतो. कारण प्रार्थनेच्या वेळेस जर विद्यार्थी उभे असेल तर त्या विद्यार्थी नाराज आहे का खुश आहे किंवा तो कोणत्या संकटात आहे याचं खुशी आणि अपवादात्मक नैराश्य हे जर शिक्षकाला समजलं तोच खरा शिक्षक असतो. आणि त्याच्या अडचणीत आपण त्यावेळेस एकट्याला ऑफिसमध्ये बोलवून विचारपूस केली तेव्हा त्याच्या समस्या आपल्याला माहीत पडतात आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मी स्वतः तरी करतो. बरोबर. नाही, तुम्ही जे बोललात आदर्श शिक्षकाचं, तर मला तुम्हाला एक विचारायचं की तुम्ही 90चं दशक पण बघितलं, आताचं दशक बघताय, तर एक आदर्श शिक्षक म्हणजे नेमकं तुम्हाला काय वाटतं की आदर्श शिक्षकामध्ये काय क्वालिटी असायला हव्यात? केवळ आदर्श शिक्षक म्हणजे आदर्श पुरस्कार मिळून आदर्श शिक्षक होत नसतो. माझ्या या नोकरीच्या काळात मला अनेक वेळेस तुम्ही आदर्श शिक्षकाचा प्रस्ताव द्या असं मला अनेक अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, परंतु मी तो दिला नाही. आदर्श शिक्षक होण्यासाठी तो शिक्षक स्वतः मनाने आदर्श असला पाहिजे. की आपण आपल्या सर्व्हिसच्या काळात किंवा जेवढा जो वेळ आहे शिक्षकाचा असेल किंवा त्या संस्थेच्या प्रीमायसिसमध्ये जे काम करतोय, मी किती प्रामाणिक करतोय, मी खरोखर विद्यार्थ्यासाठी करतोय का माझा पगार मिळवण्यासाठी करतोय. जर पगार मिळवण्यासाठी करत असेल तर निश्चितच तो आदर्श शिक्षक होऊ शकत नाही. परंतु विद्यार्थ्यासाठी, समाजासाठी आणि आपले विद्यार्थी शिकून उच्च हुद्द्यावर जावेत, त्यांनी समाजाचं, आईवडिलाचं, शाळेचं नाव लौकिक करावं असं जर शिक्षकाला वाटत असेल तर तो खरा आदर्श शिक्षक आहे. आणि एक आदर्श विद्यार्थी तुमचं काय ओपिनियन, एक आदर्श विद्यार्थी कसा असायला हवा? जो नम्रपणे शाळेत येऊन अभ्यास करतो, आपल्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो, तोच खरा आदर्श विद्यार्थी आहे. जसं आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी आदर्श शिक्षकाबद्दल बोललो, तर मला हे आवर्जून सांगायचं की तुमचे 2 शिक्षक, जसे एक अरुण सोनवणे सर यांना जिल्हास्तरीय साने गुरुजी आदर्श पुरस्कार भेटला आहे आणि एकनाथ सुराशे सर त्यांना पण क्रीडारत्न आणि जिल्हास्तरीय मार्गदर्शक म्हणून असे 2 पुरस्कार भेटलेत. तर ह्या 2 तुमच्या शिक्षकबद्दल तुमचं काय मत आहे सर? खरं म्हणजे स्टाफमध्ये आदरणीय सुरुचे सर यांना क्रीडारत्न पुरस्काराने शासनाने सन्मानित केलेलं आहे आणि अरुण सोनवणे सर यांना साने गुरुजी पुरस्कार भेटलेला आहे. परंतु यांना पुरस्कार भेटला हे तर चांगले आहेत, परंतु पूर्ण स्टाफ हा प्रामाणिक आणि मेहनती असल्यामुळं मला ते सर्वच प्रिय वाटतात. अगदी नॉन टीचिंगचे कर्मचारी सुद्धा, कारण कोणतंही काम हे हलक्या दर्जाचं नसतं, काम सारखंच असतं. मी माझ्या स्टाफमध्ये सेवकाला म्हणजे शिपायाला सुद्धा खूप आदराने बोलतो आणि त्यांच्याकडून
प्रामाणिकपणे सर्वच जण काम करतात. शाळेला किंवा संस्थेला मिळालेले यश हे संपूर्ण स्टाफचं यश आहे. ते केवळ मुख्याध्यापकाचं किंवा प्राचार्याचं किंवा अध्यक्षाचं यश नसून संपूर्ण स्टाफचं ते यश आहे असं मला वाटतं. बरोबर, अर्थातच. तर तुम्ही सांगू शकता का सर की तुमच्याकडे किती शिक्षक वर्ग नॉन टीचिंग स्टाफ जोडलेला आहे तुमच्या पूर्ण संस्थेला? जवळपास 150च्या वर स्टाफ आहे. अच्छा. तर जसं तुम्ही तुमच्या स्टाफबद्दल बोलला की सगळे शिक्षक वर्ग तुमच्यासाठी प्रिय आहे, तर आता ते आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांना तुम्ही काय एक मेसेज देणार तुमच्या स्टाफसाठी स्पेशल? त्यांना प्रामाणिकपणे मेहनत करा. आपल्या संस्थेला आपल्या शाखेला मोठं करण्यासाठी हा संदेश देणार आणि त्यामुळेच आपला संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा उद्या देशाचा आधारस्तंभ होऊ शकतो. बरोबर, चालेल. आणि जे विद्यार्थी होऊन गेले सर, जे आता चांगल्या पदावर काम करताय, ते विद्यार्थी पण हा व्हिडिओ बघणार. त्यांना तुमच्याबद्दल आपुलकीची भावना, कारण की त्यांनी जी गरज होती त्यांना आर्थिक, तेव्हा तुम्ही त्यांना मदत केली, तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश देणार? खरं म्हणजे दैनंदिन कार्य करत असताना शाखेतील किंवा शाळेतील जे विद्यार्थी काही अडचणीत असेल, काही दुखापत झाली असेल किंवा आजार असेल गंभीर स्वरूपाचा, अशा वेळेस संपूर्ण स्टाफ मिळून आम्ही त्यांना मदत केलेली आहे. केवळ एवढंच नाही तर जे विद्यार्थी आज शाळेतून बाहेर पडले आणि मोठमोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे, ते अतिशय आमच्याकडे आपुलकीने बघतात. शाळेत जर आले तर ते खूप नम्रपणे वागतात आणि आम्हालाही आनंद होतो की हे चांगल्या हुद्द्यावर आहे, शाळेत येतात, नम्रपणे वागतात आणि आजही शाळेचं नाव घेतात आणि अशा वेळेस आम्हाला परमानंद होतो, म्हणजे मोठा आनंद वाटतो की आपला विद्यार्थी हा यशस्वी झालेला आहे. आता बरेच वर्ष झाले, अनेक वर्ष झाले तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहात, तर तुम्हाला म्हणजे तुम्ही पहिला काळ बघितला, आताचा पण बघताय, तर तुम्हाला असं कोणत्या 3 गोष्टी शिक्षण क्षेत्रात असं वाटतं की ह्या खूप गरजेच्या आहे, बदलायला हव्यात किंवा नको बदलायला, अशा 3 गोष्टी कोणत्या तुम्हाला असं वाटतात तुम्ही आत्तापर्यंत बघत आलात त्यामधनं? एक विद्यार्थ्यामधला न्यूनगंड हटवण्याचा प्रयत्न होणे. जे विद्यार्थिनी शिक्षणात अग्रेसर आहे आणि विद्यार्थी मागे का पडतात, त्या बाबतीत थोडंसं सरकारने त्याचा आढावा घेणे. आणि आज जे विद्यार्थी 11वी 12वी फर्स्ट इयरला आहेत आणि ते जर आपल्याला भेटले तर 100रातले 70 विद्यार्थी आपल्या विषयाचं नाव सांगू शकत नाही. ही शैक्षणिक क्षेत्रातली खंत वाटते, ती दूर झाली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बरं, तर सध्या तुम्ही विद्यमान नगरसेवक म्हणून आहात जाफराबादला, तर तुमचं काय मत आहे की तरुण पिढी, आपण जसं बघतोय तरुण पिढी खूप कॅज्युअल राहते, तरुण पिढी इतकी अग्रेसर नाही आहे पॉलिटिक्समध्ये, तर तुमचं काय मत आहे? कारण की तुम्ही शिक्षण क्षेत्रात पण आहात, पॉलिटिक्समध्ये पण आहात, तर तरुण पिढीचं तुम्हाला काय वाटतं, तरुण पिढीने राजकारणमध्ये जायला हवं की राजकारण नको, शिक्षणच बरं आहे? खरं म्हणजे पूर्वीचं राजकारण आणि आताचं राजकारणामध्ये फार बदल झालेला आहे. राजकारण फार गढूळ झालेलं आहे. वेगवेगळे नेते कार्यकर्ते विरोधकासोबत किंवा पक्षाचे जर असेल तर अगदी नको ते शब्द वापरतात. हे कुठंतरी मनाला खंत वाटण्यासारखं आहे आणि तरुण पिढीने राजकारणाकडे वळण्यापेक्षा आपल्या व्यवसायाकडे, आपल्या शिक्षणाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे, तरच ते यशस्वी होऊ शकतात. राजकारण म्हणजे एक मृगजळासारखं मला वाटतं आहे. तर जसं तुम्ही बोलले की व्यवसायाकडे वळायला हवं, तर एखादा तरुण मुलगा आपला व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही त्याला बिझनेस कशा प्रकारे तुम्ही ग्रो करू शकतो किंवा लोकांसोबत संवाद कसा, कारण की आपल्याकडे रेफरन्सने बिझनेस बिल्ड होतो, तर तुम्ही त्यांना काय सांगणार, तो बिझनेस कसा ग्रो करू शकतो? नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या जनावरांच्या आरोग्यासाठी तुम्ही देत आहात का 100% शुद्ध आणि शक्तिशाली आहार?
आता चिंता सोडा, कारण बाजारात आलंय लोकमान्य मक्का भरडा, 100% शुद्ध, प्रोटीनयुक्त, जनावरांच्या ताकदीसाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त. आपल्या पशुधनाला द्या योग्य पोषण, योग्य वाढ आणि भरघोस उत्पादन. हे विश्वासार्ह उत्पादन तयार केलं आहे भोळाशंकर पशुखाद्य उद्योग, देऊळझरी, जाफराबाद, जालना. गुणवत्ता, विश्वास आणि उत्तम सेवा हाच त्यांचा ध्यास. आजच संपर्क करा आणि आपल्या जनावरांना द्या सर्वोत्तम आहार. धन्यवाद. अनेक विद्यार्थी व्यवसायात माझे यशस्वी झालेले आहे. खरं म्हणजे व्यवसाय करण्यापूर्वी त्या व्यवसायाचा अभ्यास आणि त्याच्यासाठी काय कौशल्य लागतं याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणासाठी तुम्हाला मी माझे विद्यार्थी एक बर्वे म्हणून आहे, ते जाफराबादला खूप मोठे उद्योजक झालेले आहे. त्याचबरोबर विनायक भोपळेसुद्धा आहे. त्यांची आता मी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी उद्योगासाठी काय काय केलं आणि तुम्हाला कसं यश मिळालं. बहुतांश व्यवसाय करणारे विद्यार्थी हे व्यवसाय उघडतात आणि वर्ष 2 वर्ष झालं की ते बंद करतात. हे अपयश आपल्याला का येतं त्याचं कारण असं आहे की आपण त्याचा अभ्यास, त्या व्यवसायाचा अभ्यास करत नाही. कच्चा माल पक्का झाल्यानंतर कुठं न्यावा किंवा पक्का असलेला गावापर्यंत, खेड्यापर्यंत कसा यावा, या बाबतीच्या ज्या समस्या, अडीअडचणी येतात त्याचा अभ्यास होणं आवश्यक आहे. आणि अभ्यास न करता व्यवसाय, उद्योग चालू केला तर तो मोडीस निश्चित येतो. असं होता कामा नये. प्रत्येकाने व्यवसाय काही करायचा असेल तर त्या बाबतीत सखोल असा अभ्यास करूनच आपला व्यवसाय चालू करावा असा संदेश व्यावसायिक विद्यार्थ्यांना मी देतो. अर्थातच व्यावसायिक विद्यार्थी मित्रांना सरांनी खूप चांगला सल्ला दिलाय, तो अंमलात आणा. आणि मी जसं की बोललो की सध्याचे विद्यार्थी किंवा जो तरुण पिढी आहे ती खूप हुशार आहे सर. ती नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्यांना समजतात, ते त्याच्यावर काम पण करतात. पण त्यांचा अवतीभवतीचं जी गोष्टी त्यांना खूप डिस्ट्रॅक्ट करतात. मग त्या विविध प्रकारे काही असू शकतं, बरोबर. तर मग त्यांचं लगेच असं होतं की थोडंसं फेल्युअर आलं की ते लगेच हातपाय गळून बसतात. त्यांच्यामध्ये ती जिद्द राहत नाही. तर जे नवीन पिढी आहे तरुण तरुणीची, त्यांना तुम्ही काय सल्ला देणार? नवीन पिढीसाठी हा सल्ला देणार की आपण जेव्हा काही करू इच्छितो तेव्हा आपण वेगळ्याच मार्गाने भटकळत असतो. आणि खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये नवीन तरुण तरुणी विद्यार्थी फार हुशार आहेत, परंतु योग्य असं मार्गदर्शन त्या स्तरावर भेटत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये एक निगेटिव्ह विचाराची प्रणाली मनामध्ये येते आणि थोड्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे ते आपला मार्ग सोडतात. तर ध्येयनिश्चिती जर मनामध्ये असेल तर निश्चित त्यांनी तो मार्ग सोडला नाही पाहिजे. आपलं ध्येय प्राप्त केल्याच गेलं पाहिजे. बरोबर. तर मला हा एक प्रश्न होता सर की तुम्ही अनेक वर्षापासून शाळा वगैरे तुमच्या आहेत, तर एखादे विद्यार्थ्याचे आई वडील येऊन त्यांनी आभार प्रकट केले की बाबा माझ्या मुलाचं काहीच भवितव्य नव्हतं, तुमच्या मार्गदर्शनामुळे आज त्याचं काहीतरी चांगलं झालं जीवनामध्ये. अनेक विद्यार्थ्यांचे आई वडील शाळेत येऊन भेटतात, कारण काही पालकांचे विद्यार्थी 2 असेल 3 असेल मुलं त्यांना, ते आमच्या शाळेतून यशस्वी झालेले. ते नम्रपणे येऊन प्रामाणिकपणे सांगतात, आभार मानतात आणि त्यामुळे आम्हालाही चांगलं वाटतं. सर आता तुम्हाला सध्या एक चान्स भेटला आणि तुम्हाला पाठीमागे जाऊन तरुण सुरेश दिवटे सरांना भेटायची संधी भेटली, तर तुम्ही आयुष्यासाठी त्यांना काय सल्ला देणार? तरुण सुरेश दिवटेला 10 वर्ष मागे जाऊन त्यांच्या आयुष्याचा सल्ला माझ्यासाठी मी असा देऊ इच्छितो की आज ज्या कामात आपण स्वतः आहात त्या काळात जर तुम्ही MPSC UPSCच्या परीक्षा दिल्या असत्या तर एक चांगले मोठे अधिकारी झाले असते आणि एक यशस्वी अधिकारी म्हणून मी त्यांना पाहू इच्छितो. परंतु ते आता शक्य नाही. आता ज्या क्षेत्रात आहे त्यात समाधानी. त्या पोझिशनला असतात इतकं समाजकार्य तुमच्या हातून घडलं नसतं, पण अर्थातच आता त्यापेक्षाही तुम्ही चांगलं उत्तम काम करत आहात. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय सल्ला देणार? मी विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो की आपलं जे ध्येय आहे ते ध्येय आपण आपल्या मनात खुणगाट बांधून ठेवलं पाहिजे, तेव्हाच आपण ध्येयापर्यंत, आपल्या मंजिलपर्यंत पोहोचू शकतो. आणि विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो
जगायचं असेल तर असं जगा, थोडं जगल्यासारखं वाटलं पाहिजे. दुसऱ्यासाठी झटताना रक्त थोडं आटलं पाहिजे आणि आपण खरंच जगतोय गड्या, आपल्यालाही पटलं पाहिजे. वा वा, खूप छान सर. जसं तुम्ही बोलला तर मला एक हे विचारायचं होतं सर, की इतके तुम्ही संघर्ष केला, तुमच्या जीवनामध्ये अप्स डाऊन येत राहिले, तरी तुम्ही हटले नाही, तुम्ही करत राहिले, सहन करत राहिले गोष्टी, त्यामधनं तुम्ही बाहेर पडले. जर मी तुम्हाला आत्ता विचारलं की सुरेश दिवटे सरांचा द रिअल प्रवास एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगायचा असेल तर तुम्ही कसं सांगणार? संघर्ष असतानाही सत्तेवर चालणे. या नोटवरच आपण सुरेश दिवटे सरांची रजा घेऊ. हा पॉडकास्ट इथेच थांबूयात. पण मी आशा करतो आणि सरांना पण सांगतो की हा जो पॉडकास्ट आहे हा खूप प्रेरणादायी होणार आहे तरुण पिढीसाठी. मी रजा घेतो आणि द रिअल प्रवास टीम याकडनं तुमचे मी मनापासून आभार मानतो सर, की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्यासोबत संवाद साधला आणि आपल्या मराठी तरुण तरुणीसाठी इतके चांगले सल्ले दिले, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. रिअल प्रवासने मला इथे बोलावलं आणि माझे 2 शब्दाची मुलाखत घेतली, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. धन्यवाद.